पावर्ड बाय टेक्नो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्यासोबत बैठक आहे आणि त्यामुळेच बऱ्याच राजकीय चर्चांना सध्या महाराष्ट्रामध्ये उधाण आलेलं आहे. जागा वाटपा संदर्भात नेमकी भूमिका काय असणार आहे शिवसेनेची, याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आपल्यासोबत संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. सर, मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीमध्ये आहेत आणि महत्त्वाची बैठक आहे. खरं तर नक्षलग्रस्त भागाबद्दल बैठक आहे, पण चर्चा जळते की जागा वाटपा संदर्भातही बैठक होणार आहे. काय नेमकं वाटतं, तुमची बार्गेनिंग पॉवर वाढली असं तुम्हाला वाटतं आणि 100 ते 120 जागा मागणार असं वाटतंय? हे बघा, बार्गेनिंग पॉवर वाढली हे तेवढं सत्य आहे, परंतु किती जागा मागतील हे शिंदे साहेबांवर आम्ही सोडलेलं आहे. 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जे काही काम केलेलं आहे हा महाराष्ट्र जाणतोय. आणि आज काही जरी असलं तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हा चेहरा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा निवडणूक लढवते तर जाहीरपणे त्यांना जास्त जागा त्यांना द्यावा लागतील. पण इतक्या दिल्या पाहिजे का तितक्या दिल्याबद्दल यावर आम्ही भाष्य करणार नाही. परंतु आम्हाला असं वाटतं की आमचा त्यात निश्चित मोठा वाटा असणार आहे. नक्कीच. मोठा वाटा म्हणजे नेमका किती मोठा वाटा असणार आहे आणि किती जागा लढवण्याचा सध्या विचार करताय तुम्ही? कारण भाजप पण म्हणते की आम्ही 150 जागा लढवू. त्यांनी काय म्हणतात किंवा आम्ही काय म्हणतो, याला जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत अर्थ नाही. आता मी जर एखादा आकडा सांगितला की त्याच्यावर चर्चा सुरू होतील आणि आता सध्याच्या घडीला महायुतीमध्ये आम्हाला अशा वेगवेगळ्या चर्चा नकोत. जे नेते ठरवतील ती आमची भूमिका, या पद्धतीने आम्ही चाललेलो आहेत. नसता पुन्हा मग नेत्यांना बोलावं लागेल की जास्त बोलणारच थोडंसं वाचळविरांचा आवरा, ही वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून मी आकडा काही सांगणार नाही. नक्कीच. आपण पाहतोय की राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न होता. आज हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी आहे आणि कसं पाहता एकंदरीतच याकडे काय होईल, नेमकं काय वाटतं? कारण बरेचसे आमदार आपल्याही पक्षातले इच्छुक आहेत जे वाट पाहत आहेत, ज्यांना ठाकरेंच्या पक्षामध्ये सुद्धा प्रॉमिस करण्यात आलं होतं की तुम्हाला विधान परिषद दिली जाईल. त्यामुळे बरेचसे वेटिंगवर आहेत सध्या. नाही, आमची तर भूमिका त्याबाबत हेच आहे की लवकर निकाल लागावा. निकाल लागला तर 12 जागा ज्या आहेत त्या भरल्या जातील. आणि आता जर एकंदरीत आकड्याचा जरी खेळ पाहिला किंवा महायुतीमधला असलेला एकमेकाचे संबंध पाहिले तर हवी जागा वाटप होणे आणि त्याच्यामध्ये बहुतेक आमदार हे महायुतीचेच असणार आहेत. इतर पक्षाला त्यात वाव नसल्यामुळं लवकर निकाल लागला तर आमच्या दृष्टिकोनात चांगली गोष्ट आहे. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. त्यासोबतच आता दीपेश म्हात्रे जे माजी नगरसेवक होते, तुमच्या पक्षात होते, त्यांनी पुन्हा एकदा मशाल हाती घेतली आहे. आउटगोईंग सुरू झालंय निवडणुकीपूर्वी असं वाटतं? नाही, हे आउटगोईंगचा प्रकार नाही आहे. हर्षवर्धन पाटील का चाललेत तर ती जागा राष्ट्रवादीची आहे आणि ती अजितदादा लढवणार आहे. मग 5 वर्ष वेटिंग पिरियड थांबण्याची त्यांची मानसिकता नाही म्हणून कदाचित ते राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटात चाललेले आहेत. कल्याणची जागा ही भाजपकडे आहे. मग तिथलचा असलेला कार्यकर्ता तो मला 5 वर्ष वेटिंग नाही करायची म्हणून तो चाललेला आहे. बाकी पक्षाबद्दल त्यांचं प्रेम आहे अशातला काही भाग नाही. त्यांना निवडणूक लढवायची म्हणून ते चाललेत. उद्या त्या पक्षाचं तिकीट नाही भेटलं दुसऱ्या पक्षात जातील. पण महाविकास आघाडीच्या हाती आयतं कोलीत लागतं असं वाटतं का तुम्हाला? कारण जितेंद्र आव्हाड म्हणतात की जसं पाकिट मारलं जातं तसं शरद पवारांनी धक्का मारून घड्याळ खेचून घेण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड काय बोलतो याला अर्थ नाही हो. ह्या निवडणुकीमध्ये असे इकडचे तिकडं तिकडचे इकडं होतात आणि म्हणून 1-2 आलं तर यांना उत्साहाचं एकदम उदाहरण जे आलेलं आहे ना हे काही दिवसात देणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधले काही भागामधल्या तिथलचं राजकारण ही पद्धत वेगळी आहे. परंतु तसं पाहिलं तर यांच्यापेक्षा काँग्रेसकडे जाणाराचा ओघ थोडा जास्त वाटतो. आणि आता येत्या आठवड्यामध्ये शिवसेनेकडे तेवढाच फ्लो आमच्याकडे वाढणार आहे. अनेक जण शिवसेनेत येणार आहेत. यांच्याकडे लोक तिकीट मागायला जात आहेत आणि मी तर असं ऐकलं आहे की त्यांनी तर दुकानच खोलून ठेवलेलं आहे. माल लगाव माल मिलेगा म्हणून तिकीट कुठं मिळतं तर यांच्या दुकानात मिळते म्हणून पैसे देऊन काही लोक उमेदवारी घेण्याच्या मनस्थितीत आहेत आणि म्हणून काही लोक तिकडे चाललेत.
पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आता ठाकरेंची सभा झाली, ठाकरेंनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं कार्ट अशा पद्धतीनं श्रीकांत शिंदे यांच्यावरती निशाणा साधला आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जो गद्दारीचा डाग लागलाय तो धुवून काढा, पुसून काढा असं सुद्धा त्यांनी आवाहन केलंय. कसली सभा झाली? बेरोजगाराचं नेतृत्व बेरोजगारांनी केलंय, एवढाच त्या मेळाव्याचा अर्थ आहे. जे बेरोजगार केलेत ना शिंदे साहेबांनी त्यांनी, आणि मला अपेक्षा नव्हती अशी. उद्धव सारखं ठाकरे साहेबांनी दुसऱ्याच्या पोराला कार्ट म्हणावं, आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट. मग जर उद्या तुमच्या मुलाला जर कुणी असं कार्ट किंवा आणखीन काही शब्द वापरले तर हे तुम्हाला सहन होईल? बोलताना तेवढं तरी मला वाटतं उद्धव साहेबांकडून कसं चुकलं हे मला माहित नाही. दुसऱ्याच्या मुलावर अशी टीका करणं योग्य नाहीये. तुम्हाला कुणी अरे कारे जरी बोललं तरी तुमचा स्वाभिमान जागा होतो, तर दुसऱ्याच्या मुलाला कसं बोलू शकतात? म्हणून शिंदे साहेबांनी जे उत्तर दिलं ना तेच, अरे लढता तर त्यांच्याशी लढा ना, बापाशी लढा ना, पोराशी काय लढता? हे पोरग ट्याव 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 करत असतं, त्याची आहे किती, त्याची इमेज काय? सध्या मतदारसंघ कोणत्या इथून लढावा याच्या कन्फ्युजन मध्ये ते आहेत आणि महाराष्ट्रात सत्ता आणायला चाललेत. म्हणून थोडंसं तारतम्य ठेवून बोललेलं बरं असतं. अखेरला बाप आहे, त्याच्या मुलाबद्दल जर तुम्ही असं बोलत असाल तर तुमच्या मुलाबद्दल सुद्धा कोणी बोलणारा तयार होईल. त्या टायमाला मग तुम्हाला त्याला आवरता येणार नाही आणि त्याचा परिणाम हे तुमच्या सर्व राजकीय जीवनावर सुद्धा होऊ शकतो. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय सुरू आहे? महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का? कारण साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला सत्तारांनी, त्यावर टीका करतायत. रावसाहेब दानवे म्हणतात की लाच दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. कसं पाहता याकडे? हे बघ, साडी वाटप हे अनेक जण नेते करतात, मी सुद्धा करतो, पण त्याचा हेतू शुद्ध असला पाहिजे आणि त्याच्यावरून आपल्याला काही गेन होईल अशी अपेक्षा ठेवता कामा नये. आमच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम असतात, आम्ही अनेक वेळा त्यावेळेला साड्या वाटप करतो. रक्षाबंधन असते त्या टायमाला आम्ही साड्या वाटप करतो. त्याचा अर्थ असा असतो की त्या बहिणीशी आमचं असलेलं नातं, या नात्याच्या आधारावर आम्ही ते सर्व काम करत असतो. आमच्या कुटुंबातली ती बहीण आहे आमची, असं समजून का केलं ना, भावना चांगली असली तर त्याचा कुणी ऑब्जेक्शन घेत नाही. परंतु सिल्लोडमध्ये नेमका काय प्रकार झाला याची माहिती मला नसल्यामुळं मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण सत्तार आणि दानवे बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे की दोघांमध्ये भिन्नस्त आहे आणि काही जण क्रेडिट घेतात, जिंकल्याचं हे हारल्याचं क्रेडिट घेतात, असं नाव न घेता त्यांनी टीका सुद्धा केली आहे. कसं पाहता याकडे? समजूत दिली जाईल दोघांना? पण नाही, दोघांमध्ये थोडासा विस्तव आहे तर सर्वांना माहिती आहे. पहिलं प्रेमही तेवढंच होतं, आता विस्तव तेवढंच आहे. म्हणून आता यांचा नेमके दोघांची पोझिशन काय हे वरिष्ठ लोक पाहतील. शिंदे साहेब पण त्या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत आणि देवेंद्र फडणवीस आहेत. मला वाटतं दोघांनाही थोडंसं समज ही देतील आणि योग्य तो निर्णय सुद्धा वरिष्ठ नेते घेतील. तुमचे जवळचे मित्र संजय राऊत यांना प्रश्न विचारला की तुम्ही मुख्यमंत्री होणार का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे की मुख्यमंत्री पदाचं जे नेतृत्व आहे ते उद्धव ठाकरेंनी करावं असं सगळ्यांची इच्छा आहे. यावर तुमची प्रतिक्रिया नेमकी काय? संजय राऊत एखाद्याला बदनाम करायचा विडा उचलतो ना तर तो पूर्णपणे बदनाम करत असतो, हे त्याचं कौशल्य आहे. उद्धव ठाकरे साहेब भारताचे पंतप्रधान व्हावेत, लोकसभेला बोलला, कळालं की हे होणार नाही पण बोलायला काय जातं. त्याच पद्धतीने विधानसभेला उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत असं म्हणून त्यांचा जी काही इमेज आहे ना त्याला मायनस कसं करता येईल हा प्रयत्न त्याचा असतो. आता कुणालाही जरी विचारलं, अरे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत का, ते म्हणतात कसलं मुख्यमंत्री होणार आहे? काँग्रेस काय त्यांना होऊ देणार आहे का? शरद पवार त्यांना होऊ देणार आहे का? झालेली चूक ते दुसऱ्यांदा करणार नाहीत हे त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, काँग्रेसने पण राष्ट्रवादीने पण. तरीही संजय राऊत बोलतोय याचा अर्थ तो उद्धव ठाकरेंची इमेज डॅमेज करतोय, हाच त्याचा अर्थ निघू शकतो. नीलमताई गोरेंचं विधान आहे की अलर्टला कधी ब्रेकिंग न्यूज मिळू शकते 2 ते 3 दिवसामध्ये. या विधानाकडे कसं पाहता? फार अलर्ट राहिलं पाहिजे. आता कधी कोण काय करेल आणि काय होईल याची शाश्वती आता कोणी देऊ शकत नाही. तुम्ही जर पाहिलं ह्या पक्षात, सर्वच पक्षामध्ये रोज एक टूम दुसरी निघते, रोज एक नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करतायत आणि याचा परिणाम असा होईल की ह्या 2-4 दिवसामध्ये इनकमिंग आउटगोईंग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता लोक दसऱ्याचा
दसरा संपायचा वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. पण मला वाटतं दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा काही घडू शकतं असं एकंदरीत चित्र आहे. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडलाय आणि बच्चू कडूंनी टीका केली आहे की ही सगळी शिंदे आणि भाजपची खेळी आहे, आम्ही सुद्धा अशी खेळी करू. टीका केली आहे तुमच्यावर. हे बघा, त्या बच्चू कडूने थोडंसं तारतम्य आता ठेवलं पाहिजे. अहंकार जास्त नसावा माणसाला. तुमचा माणूस का गेला हे त्याला विचारायला पाहिजे. दुसऱ्यावर कशाला आरोप करायचा? आम्ही उठाव केला त्या टायमाला बच्चू कडू आमच्या बरोबर नव्हता, होता ना? आमच्या भूमिकेचं समर्थन त्याने केलं होतं ना. आपल्यातला एखादा माणूस जातोय तर त्याला कारणीभूत आपणच असलं असं पाहिजे ना. आपण उठाव केला, आपण उद्धव ठाकरेंना कारणीभूत ठरवतोय ना, तसं मग तुमच्या पक्षाचं कारणीभूत तुम्ही असाल. म्हणून इतरावर टीका करू नका आणि अहंकारी भाषा बोलू नका. जास्त अहंकार बरं नाही. कॉन्फिडन्स जरूर असावा पण अहंकार नसावा. जर अहंकार जास्त जर असेल तर त्याचा परिणाम चांगला होत नसतो. मग दुसऱ्याला सुद्धा त्याच भाषेमध्ये उत्तर देता येतं. एक शेवटचा प्रश्न आहे. 288 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. महायुती किती जिंकेल, महाविकास आघाडी किती जिंकेल? कारण बऱ्याच चर्चा आहेत आणि राजकीय विश्लेषकांकडून पण बोललं जातंय की जे 15-20 अपक्ष आमदार राहतील तेच किंगमेकर ठरतील. सध्याच्या परिस्थिती तशी नाही, परंतु अपक्ष आमदार हे दर विधानसभेला 20-25 असतातच. जर समीकरण थोडं बहुत खालीवर जर झालं तर अपक्षाच्या हातामध्ये निश्चित मुख्यमंत्री पदाची दोर असू शकते. परंतु आजच्या घडीला महायुती ही प्लसच्या बाजूने जास्त आहे. महाविकास आघाडी होईल का नाही होईल याबद्दल आजही लोकांच्या मनामध्ये शंका आहे. ज्या जागा वाटप पाहतोय आपण विदर्भामध्ये, मग काँग्रेसवाले एवढे मागतात, मग नाशिकमध्ये एवढे मागतात, मग पश्चिम महाराष्ट्रात एवढे मागतात. उबाठा गट कुठं आहे ते त्यांनाच माहीत नाही. ते त्यांचा पदर धरून त्यांच्या मागं चाललेत. जो मिलेगा मिलेगा या भूमिकेत उबाठा गट आहे. शरद पवार आपलं पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण सेटल करण्याच्या भानगडीत आहेत. म्हणून ही युती होईल का नाही हाच एक प्रश्न आहे. म्हणून येणारी सत्ता ही महायुतीची असेल. आम्हाला अपक्षाचे टेकू लागणार नाही असं एकंदरीत आमचं तरी गणित आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे राहिला विचारायचा. सूरज चव्हाण यांनी ट्रॉफी जिंकली आहे बिग बॉसची आणि बारामतीचे आहेत ते. यावर आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सुनेत्र पवारांनी पण इन्स्टावरती पोस्ट टाकली आहे. सुप्रियाताई पण म्हणतायत की आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या, गावोगावी फिरलो होतो असं सुनेत्रताई म्हणतायत. काय नेमकं वाटतं तुम्हाला? बारामतीचं राजकारण याच्याशी निगडीत आहे का? आणि बारामतीचा बिग बॉस कोण आहे? बारामतीची विजयाची ट्रॉफी विधानसभेमध्ये कोण उचलेल? त्या बारामतीच्या त्या पोराने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली ही त्याचं स्वतःची मेहनत आहे. आणि त्यांनी हे दाखवून दिलं की राजकारणामध्ये आमच्याकडे जरी मोठमोठाले लोक असले तर माझ्यासारखा सर्वसामान्य अनपढ माणूस ज्याला लिहिता वाचता येत नाही तो हे चमत्कार करू शकतो. आता बरं आहे, नशीब आहे की आता आणखीन कोणी आमच्या पक्षाचं आहे असं म्हणलेलं नाही. नाही तर तो आमच्याच पक्षाचा आहे आणि आम्हीच त्याला पाठवलं होतं असं 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 बोललं नाही, ते नशीब आहे. म्हणून आता बारामतीचा बिग बॉस कोण या प्रश्नाचे उत्तर हे 8 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. उमेदवारी जसं जसं डिक्लेअर होतील त्या त्या पद्धतीने बिग बॉसची स्पर्धा, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड हा बारामतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बारामतीमध्ये जे काही घडतं ना त्याचा निश्चित परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय संजय शिरसाट यांनी आपल्या शैलीमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि बारामती जे काही घडतं ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतो असं सुद्धा म्हणतात. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.